सार्थ श्री दासबोध दशक 11वा समास 4. सार विवेक निरूपण. श्रीराम ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ बोलिजे तया. तो अंतरात्मा म्हणजे देव, तयाचा चंचळ स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. त्या वेगळे जड पदार्थ, तेणे विण देह व्यर्थ, तेणे चिकळे परमार्थ सकल काही. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, देवची चालवी. चंचळे वीण निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना बरे पहा. चंचळ निश्चळाची संधी, तेथे भांबावते बुद्धी, कर्ममार्गाचे जे विधी, ते मग ऐलीकडे. देव या सकळांचे मूळ, देवास मूळ ना डाळ, परमार्थ ते निश्चळ निर्विकारी. निर्विकारी आणि विकारी, एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी, देखत देखता. सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ, तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निर्शलिया विकार कैसा. या कारणे विकारी, साचायसी बाजी गरी, एक समजे एक खरी मानित आहे. उत्पत्ती स्थिती संहार, या वेगळा निर्विकार, कळावयासाठी सारासार विचार केला. सार सार दोन्ही एक, तेथे कैचा उरला विवेक, परीक्षा नेण तिरंक पापी करंटे. जो एकची विस्तारला, तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला निर्विकारी नव्हे. ऐसे प्रकटची आहे, आपल्या प्रत्यये पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना. जे अखंड होत जाते, ते सर्वदा संहारते, रोकडे प्रचिती सयेते जनामध्ये. एक रडे एक चरफडी, एकाची धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी, दुष्कळले जैसे. नाही न्याय नाही नीती, ऐसे हे लोक वर्तती, आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन. थोडे धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. म्हणून हा विचार करावा, सत्यमार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. सार गार एकची सरी, तेथे परीक्षेस कैसी उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी. जेथे परीक्षेचा भाव, तेथे देधाव देधाव, सगट सारिखा स्वभाव लौंदपणाचा. घेवते तेची घ्यावे, घेव नये ते सोडावे, उंच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान. संसार सांते साले, एक लाभे अमर झाले, एक ते करंटे ठकले मुदल गेले. जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे वमन जैसे. ते वमक करी प्राशन, तरी ते श्वानाचे लक्षण, ते सुशिष्मंत ब्राह्मण काय करी. जेही जैसे संचित केले, तयास तैसेची घडले, जे अभ्यासी पडून जडले, ते तो सुटेना. एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठा सावडिती, आपल्या वडिलांचा घेती साभिमान. असो विवेके विण, बोलणे ती तुकाशिण, कोणे के श्रवण मनन केलेची पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सार विवेक निरूपण नाम समास 4. श्रीराम श्रीराम श्रीराम.